बागलाणमधील अख्खं गाव बसलं आमरण उपोषणाला। धरणात पाणी, आमचा जलसिंचनाचा प्रश्न। 45 वर्षांची मागणी, 49 कोटींचे बिल आणि चक्क ताडपत्रीचा कालवा। नाशिकच्या बागलाणमधील हरणबारी तळवाडे भामेर या 27 किलोमीटरच्या एक्सप्रेस कालव्याचे काम गेल्या 45 वर्षापासून अपूर्ण असल्याने शेती, सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। कालव्याचे काम पूर्ण व्हावे या मागणीसाठी आज दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तळवाडे भामेर परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे आणि शेतकरी सभे बंधू इथे आज आमरण उपोषण चालू केलेलं आहे। आणि इथे एकच कारण आहे की तळवाडे भामेर ह्या धरणात पाणी पडावं आणि ते आम्हाला शेतीसाठी उपयोगी यावं, आमच्या पुढील पिढ्याही ह्या पाण्याचा उपभोग घ्यावा, एवढी एकच विनंती आहे। गेल्या 45 वर्षापासून तळवाडे भामेर पाटावर आजपर्यंत जे राजकीय नेते आलेत त्यांनी राजकारण करून त्यांची पोळी भाजून निघून गेले। आमचा जो शेतकरी आहे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना खंबीर साथ दिली। पण ज्यावेळेस त्यांचा निवडणूक झाली, निकाल लागला, विजयी झाले, त्यांनी याच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले। असं करत करत आजपर्यंत आमची ही तिसरी पिढी आहे। तिसरी पिढी आंदोलन करत असताना सुद्धा आम्हाला कोणीही न्याय देऊ शकत नाही। ज्याला कोणाला राजकारण करायचं असलं त्याने यायचं, पाटाच्या विषयावर राजकारण करतात आणि आम्हाला नुसते पोकळ आश्वासनं देऊन निघून जातात। मात्र ह्यावेळेस आम्ही न्याय घेतल्याशिवाय शांत बसणार नाही आणि शासनाला जाग आलीच पाहिजे। जर शासनाने नाही याच्यावर काही मार्ग काढला तर आम्ही इथं आमचा जीव जरी गेला तरी आम्ही इथून उठणार नाही। हे शासनाने याची दखल घेतली पाहिजे। महिलाही आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती। उलट कालव्यासाठी मंजूर निधीमध्येही गैरव्यवहार केला, त्यामुळे कालव्याचे काम अपूर्ण राहिल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। काम पूर्ण न झाल्याने शेती नापिकी होऊन शेतकऱ्यांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे। माझ्या गावाचं नाव तळवाडे भामेर येथे ग्रामस्थ मंडळ इथं जमा झालेले आहेत आम्ही। पण आम्हाला धरणाला पाणी यायला पाहिजे, मला पाण्याची खूप गरज आहे। आम्हाला पाण्याचीच गरज आहे आम्हाला। आज आम्ही तळवाडे गावचे शेतकरी व ग्रामस्थ मंडळी आज उपोषणाला बसलेले आहे शासनाच्या विरोधात। शासनाचे वारंवार निवेदन सगळ्या तक्रारी सांगून सुद्धा शासनाने इथं लक्ष दिलेलं नाही। आज आम्हाला शासनाने ही वेळ आणायला नको पाहिजे होती। आज आम्ही 25 वर्षापासून पाण्यासाठी वंचित आहोत। आमच्या गावाला 5-7 वर्षापासून पाणी पिण्यासाठी सुद्धा नाही, आमचे इतके हाल होत आहेत। आम्ही शासनाकडे एकच विनंती करतोय, आम्हाला बाकी काही गोष्टी नाही दिल्या चालेल, पण आम्हाला पिण्यासाठी व शेतीसाठी सिंचन उपलब्ध करून द्यावा। आज आमचे तळवाडे धरणात पाणी पडल्याशिवाय आम्ही इथं हे उपोषण सोडणार नाही आहोत। तरी शासनाने जो पोत हा निर्णय पटकन मार्ग काढत नाही, तो पोत आम्ही अन्न त्याग आणि पाणी सगळं सोडून इथं बसलेलो आहे। ते आमचं उद्या काही झालं ते आज शासन जबाबदार राहील। याला हे शासनाने गंभीरता दखल घ्यावी। आणि आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्ही सुद्धा आमच्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे। वर तसेच पालकमंत्री गिरीश महाजन साहेब, तुम्ही सुद्धा आमच्याकडे लक्ष द्या। ही पाळी वेळ आली आहे आमच्यावर। आज हे मोठं संकट आहे। आमच्या मुलांना आज पिण्यासाठी पाणी नाही, आज आम्हाला बाजारला पैसे नाही, आज आम्ही खाऊ काय? तर शासनाने जो निर्णय पटकन निर्णय लावा, नाही ते आमची इथं प्रेत सापडतील। गणेश कृष्णराव गायकवाड। साधारणतः मगाशी तुम्हाला माहिती दिल्याप्रमाणे एक 45 वर्षाचा इतिहास या पाटाच्या संदर्भातला आणि या धरणाच्या संदर्भातला आहे। हरणबारी धरणावरून कटगड बंधाऱ्यापासून तर आमचा तळवाडे भामेर गावापर्यंत हा एक्सप्रेस कॅनॉल, नाव नुसतं एक्सप्रेस आहे त्याला, परंतु तो पूर्ण ऑर्डिनरी झालेला आहे। तो ठिकठिकाणी त्याची गळती आहे आणि ज्या काही मोऱ्या वगैरे बांधल्या गेल्या, शासनाने निधी पुरवलेला असं काही नाही, परंतु त्या शासनाचा निधीचा सर्व अपव्यय झाला। ठेकेदारांकडून बोगस कामं केली गेली आणि ती आता काही 2 वर्षापूर्वी ज्या काही मोऱ्या वगैरे यांची जी कामं झालेली अतिशय बोगस पद्धतीने, म्हणजे तुम्ही जर आज त्या पाटावर गेले आणि ते जर बघितलं तर ती बांधकामं आजच खराब झालेली आहे
तर तो पाट कसा चालणार आहे. म्हणून त्या पाटाचं काम सुरळीत झालं पाहिजे आणि या तळवाडे भामेर धरणात पूर्ण क्षमतेने पाणी आलं पाहिजे. धरणाची ठिकठिकाणी रुंदी जी शासनाने ठरवून दिलेली आहे त्याच्याप्रमाणे ती कामं झालेली नाही. ती रुंदी देखील, तळाची रुंदी देखील पूर्वत करून या आमच्या धरणात पाणी पडलं पाहिजे. दुसरं, आमच्या गावात धरणामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत ज्या विहिरी झाल्या त्या धरणात पाणी पडण्याच्या अगोदर राजकीय दबाव तंत्र वापरून आणि पोलीस बळ दाखवून त्या विहिरी खोदल्या गेल्या. त्या विहिरी खोदताना ज्या गावासाठी ते पाणी नेलं त्या गावाची दिशा खालच्या बाजूला असताना वरच्या बाजूने म्हणजे आमचा भूमिगत जलसाठा चोरून नेला या लोकांनी आणि आमच्या गावाचं जे बागेत क्षेत्र होतं ते धोक्यात आलं आणि दोघं गट चुकीच्या जागेवर ते विहिरी खोदलेल्या आहेत. त्या विहिरींची देखील शहानिशा होऊन ती देखील चौकशी झाली पाहिजे. आणि तिसरा जो मुद्दा आहे आमच्या धरणाच्या खाली जो नदीजोड प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत जे उपकालव्याचं काम झालेलं आहे त्या कालव्याअंतर्गत ज्या जमिनी गेलेल्या आहे त्या शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला भेटलेला नाही. तो मोबदला देखील त्यांना भेटावा अशी आमची तिसरी मागणी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं जलसिंचनासाठी हा आवर्षणग्रस्त भाग असल्याने येथे पर्जन्यमान फार कमी जास्त होत असतो. म्हणून आम्हाला पर्यायी व्यवस्था हा आमचा तळवाडे MI टँक आहे आणि या धरणात जर पाणी पडलं तर आमचा सर्व परिसराचा, आजूबाजूच्या खेड्यांचा, अगदी नामपूरच्या मोसम नदीपर्यंतचा परिसर या धरणावर अवलंबून आहे आणि या सर्वांचा जलसिंचनाचा, शेतीचा प्रश्न सुटेल. म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे की आमच्या या धरणात पाणी पडावं असं मी आपणाद्वारे शासनाला, प्रशासनाला नमूद करू इच्छितो.